खॉन्साचा कॅम्प संपल्यावरती आमचा पुढचा कॅम्प होता लाँगडिंग नावाच्या गावी. प्रवास सुरू झाला. आमची तयारी सगळी तशीच्या तशीच, म्हणजे बरोबर औषधं घेतली, चष्मे घेतले, सगळं आधीच्या कॅम्पसारखंच. थोडे काही बदल होते, कारण पहिल्या कॅम्पमधनं आम्हाला काही नवीन अनुभव मिळाले होते. त्याप्रमाणे थोडी औषधांमध्ये सुधारणा केली आणि प्रस्थान केलं. लाँगडिंगला पोचलो. कुठल्याही गावी पोचल्यावरती तिथले जे स्थानिक विवेकानंद केंद्राचे स्वयंसेवक असतात ते किंवा त्या गावातले नागरिक आमचं नुसतं स्वागत करतात असं नाही, कॅम्पच्या आदल्या दिवशी आमच्याबरोबर त्या कॅम्पच्या जागी येतात, सगळी आयुधं लावतात, सगळी मशीन्स जोडतात, म्हणजे तयारी सगळी पूर्ण झालेली असते. खूप मदत करतात आम्हाला. लाँगडिंगच्या कॅम्पच्या उद्घाटनाला तिथल्या लोकल डिस्ट्रिक्ट कमिशनर ज्येष्ठा यादव मॅडम आल्या होत्या. आमची सगळी तयारी बघून म्हणाल्या, डॉक्टर साहब आप इतनी दूर से आए हैं लेकिन आपने हमसे तो कुछ मांगा ही नहीं. वैसे सरकार की वजह से हमारे पास अभी काफ़ी फंड्स हैं, बस मैन पावर नहीं है, लेकिन आपका ये सब एक्सपेंसेस, आपका ये एफ़र्ट देख के मुझे ऐसे लगता है कि हम भी आपके लिए कुछ करना चाहते हैं. तो आपका जो खर्चा हुआ है ना इन चश्मों के लिए, ड्रॉप्स के लिए, तो कमिश्नर ऑफिस की तरफ से मैं इसका पूरा रिएम्बर्समेंट आपको दूंगी. हे ऐकलं मी आणि माझ्या मनात विचार आला, तो विमानतळावरचा चेक इन काउंटरवरचा अनुभव, सिक्युरिटी चेकमधला अनुभव, थुंगॉन साहेब, सगळे स्थानिक नागरिक जे मदत करायला तत्पर आहेत, विवेकानंद केंद्राचे लोक, इथे ज्येष्ठा यादव मॅडम, आणि मग ते हिंदीतलं वाक्य आठवलं, अगर कोई अच्छी चीज़ आप करने निकले और पूरा दिल लगाकर काम करे तो पूरी कायनात आपका साथ देती है. इफ़ यू स्टार्ट डूइंग सम गुड नोबल वर्क and with full passion, the whole universe stands behind you. खॉन्साप्रमाणेच आम्ही साधारण संध्याकाळी 7 वाजता पोचलो लाँगडिंगला. अंधार पडलेला होता. तिथे पोचलो पण कळेना की आपण राहायचं कुठे आहे, कारण आजूबाजूला राहण्यासारखं कुठलं काही घर दिसतच नव्हतं. मग तिथला वॉचमन दिसला. त्याला विचारलं की आम्ही आय कॅम्प करायला आलो आहे, आम्ही डॉक्टर आहोत, तर आमची राहायची कुठे सोय केली आहे माहिती आहे का? तर त्यांनी बोट दाखवलं तर एक अशी तुटकी फुटकी इमारत होती. बांधकाम चालू होतं. असे बांबूचे तुकडे ठेवलेले होते, सळ्या होत्या. त्याच्यातनं कसाबसा मार्ग काढत मी आणि नैना आम्हाला दिली होती त्या रूममध्ये गेलो. अंधार गुडूप, कारण इलेक्ट्रिसिटी नव्हती. पण माझ्याकडे टॉर्च होता ना, कारण आम्ही डोळे तपासणारे डॉक्टर, टॉर्च कायम बरोबर असतोच. टॉर्च लावला आणि बघितलं तर ज्या बेडवरती आम्हाला झोपायचं होतं त्या बेडवरती काचांचे तुकडे पसरलेले होते. थोडं डोकं वर करून बघितलं तर टॉर्चच्या उजेडात दिसलं की समोरच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत आणि त्या बेडवरती पडल्या होत्या. आम्ही त्या बाजूला केल्या. नंतर लक्षात आलं की खोलीमध्ये सगळीकडे प्रचंड प्रमाणात धूळ होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा आमचे पेशंट बघून संपले ना, तेव्हा मी आणि नैनाने जाऊन 2 केरसुण्या विकत आणल्या आणि त्या दिवशी आम्ही पूर्ण ती खोली स्वच्छ केली होती. मी विचार केला की खॉन्सामुळे आपल्याला अगदी वाटत होतं की वा, सगळी आपली सरबराई आहे, कारण तिथे उत्तम सर्किट हाऊस होतं. त्याच्यापुढे लाँगडिंगला राहण्याचा हा कसा विरोधाभास होता. वॉचमनाला त्यांनी एक बादलीभर पाणी दिलं. तो म्हणाला, सर 4 दिन के लिए इतना ही पाणी है. 2 मिनटं काय बोलावं कळेना. म्हटलं, इथले लोक जर असे राहतात आपण सुद्धा राहू. कष्ट आहेत, पण काम करायच्या निश्चयाने आलो आहे ना, काम केलंच पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता सुरू झाला कॅम्प. आत्तापर्यंत आम्हाला साधारण पेशंट्सचा पॅटर्न लक्षात आला होता. शाळेत जाणारी लहान मुलं येतात, थोडे 40-50 वर्षाचे स्त्री आणि पुरुष येतात आणि बरीचशी वयस्क माणसं येतात. आता ही लहान मुलं जे असतात ना, त्यांना जेव्हा तपासलं आणि त्यांना चष्म्याचा नंबर आहे असं लक्षात आल्यावरती त्यांना तो चष्मा त्यांच्या चेहऱ्यावर लावला. चार्टमधलं जवळपास त्या मुलाला काहीच दिसत नव्हतं, पण जेव्हा त्याला ती चार्टमधली सगळी अक्षरं दिसायला लागली किंवा त्याच्या बाजूला असे बाकावरती त्याचे आईवडील बसले होते, त्यांच्याकडे त्यांनी पाहिलं. ह्या मुलांना असं वाटतं की आपल्याला जे दिसतंय ना त्यालाच नॉर्मल नजर म्हणतात, त्याच्याहून जास्ती दिसू शकतं हे त्याला माहितीच नाही. पण जेव्हा त्यांनी स्पष्टपणे सगळं बघितलं तेव्हा त्या मुलाच्या चेहऱ्यावर जे हास्य आलं होतं ना, मी ते कधीही विसरणार नाही.
तुम्हाला सांगतो की मी पुण्यामध्ये अगदी अवघडातली अवघड शस्त्रक्रिया केली तर मला जेवढा आनंद मिळतो त्याच्या दसपट आनंद मला त्या मुलावरचा चेहऱ्यावर तिचे हास्य बघितलं तेव्हा मिळाला. आता हे 40-50 वर्षाचे स्त्री पुरुष येतात. त्यांना विकार काय असतो तर 40शीचा नंबर. एक 50 वर्षाची बाई होती, ती बीड वर्क म्हणजे मण्यांचं काम करायची. अरुणाचल प्रदेशमध्ये अतिशय सुंदर मण्यांचं काम होतं. ते त्याच्या माळा बनवतात, त्याचे टाईज बनवतात. त्या बाईनी नंतर मला एक नेक टायसुद्धा दिला. आता तिला काही दिसतच नव्हतं. 50 वर्षाची होती, +2 नंबर लागला होता. तिला काही दिसत नव्हतं. तिला +2चा चष्मा लावल्यावरती तिला जेव्हा ते मणी स्पष्टपणे दिसले तिच्याही चेहऱ्यावरती हास्य आलं. आणि त्याचं कारण होतं ती नुसतं ते काम करायची असं नाही, ती ते काम इतर स्त्रियांना शिकवायची. तिचा उदरनिर्वाह होता तो. तिला चष्मा दिल्यावरती तिचं उत्पन्न परत सुरू होणार होतं. आता वयाने मोठे असणारे जे नागरिक होते त्यातल्या बऱ्याच जणांना मोतीबिंदू होता. बऱ्याच तरुण लोकांना इतरही विकार होते. मला आठवतं काही तरुणांना रेटिनल डिटॅचमेंट किंवा मज्जापटल निसटणे हा विकार होता. हा विकार सिरियस स्वरूपाचा असला तरी या सर्व विकारांवरती उपचार आहेत. पण रोगनिदान तर व्हायला पाहिजे ना. त्यांना कुठे जायचं याचं मार्गदर्शन तर मिळायला पाहिजे. हे जे प्रौढ स्त्री पुरुष होते, जे वयस्क मंडळी होती ज्यांना ऑपरेशन लागणार होतं, त्यांना मग दिब्रुगड किंवा गुवाहाटी किंवा अरुणाचलमधलंच तेजू नावाचे गाव आहे, तिथे त्यांना शस्त्रक्रियेसाठी ही अरुणाचल प्रदेशमधल्या विवेकानंद केंद्राचे जे स्वयंसेवक नेहमी आमच्याबरोबर असतात ते त्यांना त्या गावाला घेऊन जातात. तिथे त्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन होतं. 2 दिवस तिथेच राहतात फॉलोअपसाठी आणि 2 दिवसांनी केंद्राचे लोक त्यांना परत गावात आणतात. केवढा मोठा प्रयत्न आणि केवढं डेडिकेटेड वर्क आहे ह्या विवेकानंद केंद्रातल्या लोकांचं. मला खरोखरच असं वाटतं की हे त्या नागरिकांच्या बाबतीत घडवून आणण्यासाठी मी फक्त एक माध्यम आहे. लॉंगडिंगमध्ये 3 दिवसाचा कॅम्प संपल्यावरती गावातले लोक म्हणले की आता आपलं काम सगळं संपलं आहे, तर आमच्या गावाच्या नेत्याच्या घरी आपण जाऊया. त्यांनी बोलवलं आहे आपल्याला. त्याला ते राजा म्हणतात. चला राजाच्या घरी जाऊया. म्हटलं चला, कदाचित आपल्या इकडे राजाचा महाल बघायला मिळेल. महाल वगैरे काही नाही, अगदी छोटंसं घर होतं, पण बाकीच्या इतर घरांपेक्षा जरा जास्ती सुसज्जित. राजाने आमचं स्वागत केलं. आतमध्ये गेलो तर त्याच्याकडे फ्रीज होता, कुकिंग रेंज होती, जी बाकी कुठल्याही घरामध्ये आम्हाला कधीच बघायला मिळाली नव्हती. आम्ही बसलो तिथे. तसं राजा म्हणाला की आमच्या दिवाणखान्यात जाऊया, तिथे तुम्ही बसा. दिवाणखान्यामध्ये गेलो. दार उघडलं. समोर पाहिलं तर कपाटामध्ये साधारण 40-50 कवट्या ठेवलेल्या होत्या. त्यांच्याकडे बघितल्यावरती आम्हाला कळेच ना की आता काय बोलू आम्ही. तर त्या राजानेच आम्हाला सांगितलं की ह्या माझ्या ट्रॉफीज आहेत. आम्ही अक्षरशः निशब्द झालो होतो. पण काय, प्रत्येक राज्यामध्ये त्यांचं कल्चर वेगळं असतं. आम्ही आपलं ते नुसतं बघत राहिलो. हा वेगळा अनुभव होता लॉंगडिंगचा. लॉंगडिंगनंतर मग आमचं ठरला होता कॅम्प म्यानमारच्या अगदी सीमेला लागून असलेल्या वाका नावाच्या गावी. आम्हाला वाटलं आपलं नेहमीसारखं काम करायला तिथे आता आपण जाणार आहोत. पण वाका गावात कॅम्प करताना आम्हाला काहीतरी चित्तथरारक अनुभव येणार आहे याची पुसटशी कल्पनासुद्धा आम्हाला नव्हती.